वेट, पेंडिंग आहे का? आपण स्टार्ट केलं होतं. फर्स्ट आपला टॉपिक होता हाऊ जावास्क्रिप्ट रेफर्स एचटीएमएल एलिमेंट्स. त्यामधील फर्स्ट पॉईंट बघितला, जावास्क्रिप्ट कॅन रेफर एचटीएमएल एलिमेंट्स बाय युझिंग डोम हायरार्की. त्यानंतर बघितलं होतं कशा थ्रू, की युझिंग नेम. त्यानंतर बघितलं होतं की काय, आयडी. हे बघितलं होतं. आणि फोर्थ आपल्याला स्टार्ट करायचं होतं काय, जावास्क्रिप्ट कॅन रेफर एनी एलिमेंट्स बाय युझिंग सीएसएस सिलेक्टर्स. हा आपला टॉपिक आपल्याला बघायचा होता. आपला टॉपिक काय असणार आता मग, फोर्थ पॉइंट, जावास्क्रिप्ट कॅन रेफर एनी एलिमेंट्स बाय युझिंग सीएसएस सिलेक्टर्स. मग आता सीएसएस सिलेक्टर साठी त्या ठिकाणी प्रीडिफाईन एक क्वेरी यूज करावी लागणार आहे. ऍट्रिब्यूट जसं आपण म्हणतो, किंवा एलिमेंट्स जसं आपण अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं होतं. या ठिकाणी बघा, कालच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी हा जसा एलिमेंट यूज केला होता, तसाच आता सीएसएस सिलेक्टर साठी यूज करायचा आहे. मग आता सीएसएस सिलेक्टर्स मध्ये आपण सगळे सिलेक्टर्स बघितले. तुम्ही ते प्रत्येक सिलेक्टर या ठिकाणी यूज करू शकता. मग तो कोणताही सिलेक्टर असेल. मग आपण कोणते कोणते सिलेक्टर्स बघितले होते त्या ठिकाणी, आयडी सिलेक्टर, त्यानंतर टाईप सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, डिसेंडंट सिलेक्टर. जेवढे काही सिलेक्टर्स बघितले होते सीएसएस मध्ये 8 ते 10 दिवस, तेवढे सगळे सिलेक्टर्स या ठिकाणी यूज करू शकता. बट सगळ्या सिलेक्टरचं एक्झाम्पल घेणं पॉसिबल नाहीये. पॉसिबल नाही म्हणजे हार्ड आहे असं नाही. पॉसिबल नाही म्हणजे जर आयडी किंवा क्लासचं किंवा टाईप सिलेक्टरचं एक्झाम्पल जर तुम्हाला घेऊन दाखवलं, तर बाकीचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः काय करा, ट्राय करा. ठीक आहे. मग त्या ठिकाणी त्याचा एलिमेंट आपण राईट करूया. या ठिकाणी एलिमेंट आहे डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. ओके, हा एलिमेंट आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचा आहे. मग त्याचा एक्झाम्पल पण लगेच बघूया. हे आपलं लास्ट एक्झाम्पल होतं लास्ट लेक्चरचं. या ठिकाणी आता आपण जेवढे काही सिलेक्टर्स बघितले आहेत तेवढे सिलेक्टर सगळे यूज करू शकतो. मग सगळ्यात अगोदर आपल्याकडे आयडी या ठिकाणी डिफाईन करून ठेवलेला आहे. इमेज साठी आयडी डिफाईन करून ठेवला. मग आयडी साठी डायरेक्ट राईट करूया, डॉक्युमेंट डॉट काय आहे, क्वेरी सिलेक्टर. क्वेरी सिलेक्टर. स्पेलिंग चेक करायची. येस काय, कॅपिटल आहे. ठीक आहे. क्वेरी सिलेक्टर आणि त्यामध्ये आपली क्वेरी राईट करायची. मग आता या ठिकाणी आयडी आहे आणि आयडी जर ऍक्सेस करायचा असेल तर काय राईट करावं लागतं आपल्याला, हॅश. हे आपण सीएसएस मध्ये चांगल्या प्रकारे बघितलंय. मग आयडी काय आपला, इमेजचा पिक. मग या ठिकाणी काय राईट करायचंय, हॅश पिक राईट करायचंय. आणि बाकीचं ज्या अगोदर इमेज ऍक्सेस करण्यासाठी जो पाथ होता तो सेम असणार, डॉट एसआरसी. आणि एसआरसी मध्ये आपला काय द्यायचा आहे, पाथ द्यायचा आहे. मग डॉट डॉट कॉलन, त्यानंतर पब्लिक डॉट डॉट पब्लिक स्लॅश असेट्स. जे फोल्डर आहे आपलं ते असेट्स. परंपरा इमेज चेंज करूया. आपण इमेज बघितले होते या ठिकाणी, AM1 घेऊया, AM1 डॉट PNG. म्हणजे काय करायचंय, जो आयडी सिलेक्ट आयडी आहे आपला टॉपिकच काय, सिलेक्टर थ्रू काय करायचंय, एलिमेंट ऍक्सेस करायचे. मग सीएसएस सिलेक्टर्स मध्ये भरपूर सारे सिलेक्टर्स होते. जावास्क्रिप्टचे सिलेक्टर्स नाही बघत आपण, कशाचे, सीएसएस सिलेक्टर. मग सीएसएस सिलेक्टर मध्ये जेवढे काही सिलेक्टर्स बघितले होते तेवढे सिलेक्टर आपण या ठिकाणी यूज करू शकतो. मग सगळ्यात अगोदर आयडी हा एक सिलेक्टर आहे. आयडी असेल, टाईप सिलेक्टर असेल, क्लास सिलेक्टर असेल. ठीक आहे. मग आता आयडी या ठिकाणी आहे काय, आयडी आहे आपला पिक. आणि आयडी ऍक्सेस करायचं असेल तर काय राईट करावं लागतं, हॅश. आणि पुढे एसआरसी आणि त्याचा पाथ असं राईट केलंय. आणि त्याला रन करून बघूया. नो इमेज शो नाही होते, जस्ट 1 मिनिट. बाकी ठीक आहे. इमेजचं नेम पाथ चेक करूया एम.1.jpg आहे.
एक्सटेन्शन आपण पीएनजी राईट केलंय, कारण की आतापर्यंत एक्झाम्पल आपण काय राईट करत होतो, पीएनजीच राईट करत होतो, त्यामुळे इथे काय जेपीजी आहे एक्सटेन्शन. पीएनजी, जेपीजी ते एक्सटेन्शन असतात. त्यामध्ये डिफरन्स आहे आपण हे बघितलं होतं, कारण की इंडेक्स डॉट एचटीएमएल पण राईट करू शकतो, एचटीएम पण राईट करू शकतो. त्यामध्ये आपण हे एक्सप्लेनेशन बघितलं होतं. या ठिकाणी बघा इमेज काय झाली, ऍक्सेस झाली. त्यानंतर काय करायचंय, आता आयडी सिलेक्टर झालाय, मग आपण एखादा क्लास सिलेक्टर पण बघूया. मग क्लास सिलेक्टर साठी जे बटन्स आहे ते बटन्स राईट करूया. बटन साठी क्लास सिलेक्टर राईट करूया. बटन कोणतं आहे आपल्याकडे, इनपुट टाईप बटन. मग इनपुट टाईप जे बटन आहे त्याला क्लास राईट करूया. फॉर एक्झाम्पल क्लास बीटीएन रजिस्टर. क्लासचं नेम तुम्ही काही घेऊ शकता, अगोदर आपण बघितलंय सगळं सीएसएस मध्ये. तसंच लास्ट बटनला आपण क्लास राईट करूया, क्लास बीटीएन लॉग इन. ओके, हे दोन क्लास अप्लाय केले आणि या क्लास थ्रू किंवा या क्लास सिलेक्टर थ्रू काय करायचंय, आपल्याला हे बटन ऍक्सेस करायचे आहे. मग क्लास सिलेक्टरचं नेम काय, किंवा जे बटन आहे त्याला जो क्लास राईट केलाय त्या सिलेक्टरचं नेम काय, बीटीएन रजिस्टर असं नेम आहे. मग या ठिकाणी सेम क्वेरी राईट करायची, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. त्यामध्ये आता काय करायचंय, मग आता या ठिकाणी तो क्लास आहे आणि क्लास कसा ऍक्सेस करतात आपण सीएसएस मध्ये चांगल्या प्रकारे बघितलंय. कसं ऍक्सेस करताय, डॉटने. मग डॉट आणि काय नेम आहे, नेम काय आपलं रजिस्टर जे बटन आहे त्याचं नेम काय, बीटीएन REG, म्हणजे बीटीएन रजिस्टर शॉर्ट फॉर्म मध्ये राईट केलंय. या ठिकाणी बीटीएन REG बीटीएन रजिस्टर. आणि त्यानंतर पुढे काय राईट करायचंय, डॉट व्हॅल्यू. आणि व्हॅल्यू इक्वल टू, व्हॅल्यू मध्ये काय राईट करायचंय, रजिस्टर. तुम्हाला जे बटनला नेम द्यायचंय ते नेम त्या ठिकाणी तुम्ही राईट करू शकता, रजिस्टर. बघूया काय होतंय, आलंय रजिस्टर नेम या ठिकाणी, बटनला रजिस्टर नेम आलंय. सेम तसंच लॉग इन साठी आपण एक क्लास राईट केलाय. लॉग इन जे बटन आहे ना त्यासाठी एक क्लास राईट केलाय बघा. लॉग इन बटन त्यासाठी आपण एक क्लास राईट केलाय, कोणता, बीटीएन लॉग. मग तो सेम राईट करायचा इथे पण, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्टर. क्वेरी सिलेक्टर मध्ये काय राईट करायचंय, क्वेरी सिलेक्टर आहे ना, मग क्वेरी सिलेक्टर मध्ये क्लासचं नेम काय, बीटीएन लॉग. क्लास असेल तर डॉट बीटीएन लॉग. त्यानंतर डॉट व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू द्यायची आहे. व्हॅल्यू काय आपली, जी व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइड करायची ती आपण नेम प्रोव्हाइड करूया, लॉग इन. ठीक आहे, आणि त्याला रन करूया. बघा या ठिकाणी रजिस्टर लॉग इन हे बटन आपल्या ठिकाणी शो झाले. कसे, डायनॅमिकली. म्हणजे डायनॅमिकली आपल्याला काही कन्सेप्ट किंवा फंक्शनॅलिटी हँडल करायची असेल तर काय करायचं आपल्याला, या ठिकाणी HTML चे जे एलिमेंट्स आहे त्याला आपण जावा स्क्रिप्ट थ्रू काय करू शकतो, हँडल करू शकतो. आणि आपलं टॉपिकचं नेमच काय होतं बघा या ठिकाणी, किंवा टॉपिकच काय होता या ठिकाणी बघा, हाऊ जावा स्क्रिप्ट रेफर्स HTML एलिमेंट्स. आता HTML एलिमेंटला रेफर केल्यानंतर बघा आपण फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. मग ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी पेस्ट करूया. एक्झाम्पल पेस्ट करण्याच्या अगोदर त्याला कसं राईट करू शकतो, फर्स्ट बघा आयडी, त्यानंतर क्लास म्हणजे आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर, इव्हन टाईप सिलेक्टर. टाईप सिलेक्टर म्हणजे काय असतो सांगा बाबांनो, टाईप सिलेक्टरचा नेम सांगितलंय ना तुम्हाला, म्हणजे टाईप सिलेक्टर थ्रू पण आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. म्हणजे टाईप सिलेक्टर म्हणजे काय असतं, अरे बोला बाबांनो, टाईप सिलेक्टर काय असते, म्हणजे जो आपण इलिमेंट घेतोय किंवा जो टॅग घेतोय त्या टॅगचं नेमने डायरेक्ट एखादी व्हॅल्यू ऍक्सेस करायची, म्हणजे कोणता सिलेक्टर असतो तो, टाईप सिलेक्टर. मग आता या ठिकाणी आपल्याकडे एक इलिमेंट आहे कोणता, इमेज. मग डायरेक्ट मला टाईप सिलेक्टर पण अप्लाय करायचा आहे. मला जर एखाद्या ठिकाणी टाईप सिलेक्टर जर अप्लाय करायचा असेल तर मी करू शकतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं डायरेक्ट आयडी सिलेक्टर थ्रू न घेता मी कशा थ्रू घेतोय, फॉर एक्झाम्पल टाईप सिलेक्टर थ्रू. मग या ठिकाणी टाईप सिलेक्टर कोणता आपल्याकडे, इमेज. आणि इमेजने होते की नाही बघूया. बघा झालं इमेजने. म्हणजे इमेज काय, हा एलिमेंट आहे. आणि इमेजचे नेम आपण डायरेक्ट घेऊ शकतो. जसे तुमच्याकडे जेवढे टाईप सिलेक्टर असतील ते टाईप सिलेक्टर थ्रू पण तुम्ही या ठिकाणी व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता. जर तुमच्याकडे पॅराग्राफ असेल तर पॅराग्राफ, हेडिंग असेल तर हेडिंग, जे काही एलिमेंट्स असतील
किंवा जे काही टॅग असतील त्या टॅग थ्रू सुद्धा तुम्ही टाईप सिलेक्टर या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे असं नाही की प्रत्येक आयडी किंवा क्लासच यूज करण्याची गरज आहे. इव्हन डिसेंडंट जे सिलेक्टर बघितले होते आपण ते पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. सध्या आपलं आयडी म्हणून या ठिकाणी राईट करून ठेवतो. मग नोट्स मध्ये राईट करूया अगोदर 2-3 पॉइंट राईट करूया. Query selector can apply effects only to the first element. Can apply effects only to the first element. आता या लाईनचा मिनिंग काय होतो आणि जे लाईन राईट करतोय त्या तिन्ही लाईनचा मिनिंग एकाच लाईन मध्ये सांगतो किंवा एकदाच सांगतो. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट काय राईट केलाय, क्वेरी सिलेक्टर कॅन अप्लाय इफेक्ट्स ओनली टू द फर्स्ट एलिमेंट. त्यानंतर सेकंड पॉईंट राईट करूया, हाऊ एव्हर it can handle data the data for multiple elements. And third point, it can also handle style for multiple elements. Styles for multiple elements. म्हणजे या ठिकाणी वेगळं काहीच राईट केलेलं नाही. सांगतो की काय बाबांनो, सगळ्यात फर्स्ट पॉईंट काय, क्वेरी सिलेक्टर कॅन अप्लाय इफेक्ट्स ओनली टू द फर्स्ट एलिमेंट. अँड सेकंड पॉईंट, हाऊ एव्हर इट कॅन हँडल द डेटा फॉर मल्टिपल एलिमेंट्स. आता या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे टाईपचे सिलेक्टर या ठिकाणी यूज करू शकतात. कोणतेही सिलेक्टर, आयडी असेल, टाईप असेल, क्लास सिलेक्टर असेल, डिसेंडंट सिलेक्टर असेल, जेवढे काही सिलेक्टर बघितले आपण तेवढे सिलेक्टर या ठिकाणी मल्टिपल सिलेक्टर हँडल करू शकता. त्यानंतर तुम्ही जर एखादा क्लास सिलेक्टर यूज केला किंवा आयडी सिलेक्टर यूज केला, जर क्लास सिलेक्टर तुम्ही सेम नेमने देताय, म्हणजे फर्स्ट बटन साठी क्लास सिलेक्टरचं क्लासचं नेम सेम ठेवताय, सेकंड साठी क्लासचं नेम सेम ठेवताय, तर त्या ठिकाणी जी व्हॅल्यू ऍक्सेस केली जाईल किंवा व्हॅल्यू प्रोव्हाइड केली जाणार ती फक्त फर्स्ट एलिमेंट साठी केली जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की फर्स्ट जे बटन आहे त्याचं नेम ठेवतो मी बीटीएन किंवा फक्त बीटीएन ठेवतोय आणि सेकंडचं पण नेम काय ठेवतोय, बीटीएन असं क्लासचं नेम ठेवतोय आणि या ठिकाणी फक्त राईट करतोय बीटीएन. आणि जर या ठिकाणी मी एखादी व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, लॉग इन असेल किंवा रजिस्टर असेल, जे काय असेल, ती फक्त जे फर्स्ट बटन आहे त्या फर्स्ट बटन साठीच अप्लाय होणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, प्रत्येकासाठी आयडी वेगळा घ्यायचा किंवा क्लास वेगळा वेगळा राईट करावा लागेल. म्हणजे जो आपण पॉईंट राईट केला तो त्याचा काय झालाय, ड्रॉबॅक झालाय. आणि त्याचा ऍडव्हान्टेजेस काय झाला की तुम्ही त्याला मल्टिपल वेने हँडल करू शकतात. मग मल्टिपल वे कोणतेही असू शकतात. तुम्हाला ज्या वेने हँडल करायचंय त्या वेने तुम्ही हँडल करू शकता. मग या ठिकाणी अजून कशा कशा थ्रू आपण राईट करू शकतो त्याला, आयडी सिलेक्टर, टाईप सिलेक्टर, डिसेंडंट सिलेक्टर. राईट करूया. तुम्ही कॉपी करूया, जस्ट राईट करूया एवढं कॉपी करून, म्हणजे एक्झाम्पल या ठिकाणी कळण्यासाठी. म्हणजे काय असणार आहे, आयडी सिलेक्टर, त्यानंतर सेम चेंज करतो, जस्ट 1 मिनिट. हे असणार आहे आयडी सिलेक्टर. मग या ठिकाणी राईट करतो आयडी सिलेक्टर. त्यानंतर जर एखादा डायरेक्ट तुम्हाला टाईप सिलेक्टर बघा असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पॅराग्राफ पण घेऊ शकता, डोंट वरी. हा काय असणार आपला टाईप सिलेक्टर. टाईप सिलेक्टर फॉर एक्झाम्पल अजून एखादा राईट करून ठेवतो. फॉर एक्झाम्पल एखादी हेडिंग असेल H1, हा पण टाईप सिलेक्टर आहे ना.
तुम्ही असं पण राईट करू शकता, नाहीतर मी फक्त पी राईट केला म्हणजे पॅराग्राफसाठीच यूज होते असं पण नाही, नाहीतर तुम्ही तेवढंच कन्सिडर करता. टाईप सिलेक्टर, त्यानंतर काय असेल, क्लास सिलेक्टर. फॉर एक्झाम्पल डॉट काय घेतलंय, क्लासचं जे काही नेम असेल, फॉर एक्झाम्पल BTN रजिस्टर. म्हणजे असंच नेम घ्यायचं असं नाही, तुम्ही पाहिजे तसं नेम घेऊ शकता. हा काय असणार आहे आपला क्लास सिलेक्टर. सगळ्या सिलेक्टरचे नेम या ठिकाणी राईट करत नाही, बट एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी 3-4 सिलेक्टरचे नेम राईट करून ठेवले आहे. बाकीचे डिसेंडंट सिलेक्टर किंवा बाकीचे जे काही सिलेक्टर आपण बघितले ते सिलेक्टर पण तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. ठीक आहे. एक्झाम्पल या ठिकाणी अपलोड केला आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट जो पॉईंट बघायचा आहे तो पॉईंट आहे आपला जावास्क्रिप्ट कॅन रेफर ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग कॉमन नेम. जर जावास्क्रिप्टमध्ये जर तुम्हाला कॉमन नेमने जर एलिमेंट्स ऍक्सेस करायचे असतील तर ते कसे ऍक्सेस करायचे हा आपला पुढचा टॉपिक आहे. फिफ्थच पॉईंट आहे ना, 4th 5th. JavaScript can refer all elements having common name. आता यासाठी पण या ठिकाणी एक एलिमेंट यूज करावा लागतो, तो असा राईट करायचा आहे, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंटचा ई कॅपिटल, गेट एलिमेंट्स बायचा बी कॅपिटल, त्यानंतर नेमचा एन कॅपिटल. ओके, हे असं राईट करायचं आहे. आणि त्यानंतर आपण त्याचं एक्झाम्पल बघूया की याला कसं ऍक्सेस केलं जातं. मग आता या ठिकाणी मेन पॉईंट काय की कॉमन नेमने तुम्ही एलिमेंट कसे ऍक्सेस करू शकता जावास्क्रिप्ट मध्ये. ठीक आहे, मग या ठिकाणी एक्झाम्पल बघूया. कॉमन नेम म्हणजे काय घ्यायचंय, एक्झाम्पल काढून टाकूया. आता नॉर्मली या ठिकाणी काय दिसणार नाही, एम्प्टी दिसेल. ठीक आहे. या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल राईट करूया. फॉर एक्झाम्पल फील्ड सेट किंवा फॉर एक्झाम्पल कंटेनर क्रिएट करूया, बट कंटेनरची गरज नाहीये, डायरेक्ट फील्ड सेट घेऊया. फील्ड सेट मध्ये काय असतं, लेजेंड ऑप्शन असतो कॅप्शनसाठी. लेजेंड आणि लेजेंड मध्ये राईट करूया पेमेंट्स मेथड. पेमेंट्स मेथड्स म्हणजे ऑप्शन राईट केला आणि पेमेंट्स मेथड जेवढ्या काही पेमेंट्स मेथड असतात तेवढ्या पेमेंट्स मेथड काय करूया या ठिकाणी ऍड करूया. मग आता पेमेंट मेथड्स भरपूर सारे असतात. जर तुम्ही एखाद्या ऑफिशियल वेबसाईटला गेला किंवा एखादा कोर्स परचेस करण्यासाठी गेला किंवा काही परचेस करण्यासाठी गेला, त्या ठिकाणी असं एकच ऑप्शन असतं की बाबा फोन पे वरून तुम्ही पेमेंट करा. नाही, त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे किंवा युपीआय आहे किंवा डेबिट कार्ड आहे किंवा कॅश आहे, असे भरपूर सारे ऑप्शन प्रोव्हाइड केले जातात. मग ते ऑप्शन आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करूया. मग या ठिकाणी राईट करूया इनपुट टाईप रेशो, आणि रेशोचा जो नेम असतो ते बेसिकली सेम असतं. ठीक आहे, मग नेम राईट करूया ते रेशो बघितलं होतं आपण तेच. आणि फॉर एक्झाम्पल नेम देऊया फर्स्ट क्रेडिट कार्ड. त्यानंतर सेकंड इनपुट टाईप मध्ये सेम रेशो. त्याचं नेम सेम
पे, तुम्हाला पाहिजे असेल तर वेगळं नेम घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल UPI. एवढे करण्यापेक्षा आपण त्याला कॉपी पेस्टच करूया, एवढं डबल राईट करण्यापेक्षा. ते टाइम पण वाचेल आपला. ठीक आहे, UPI. त्यानंतर डेबिट कार्ड, त्यानंतर अजून फॉर एक्झाम्पल कॅश पण असेल, हे कॅश ऑन डिलिव्हरी. ठीक आहे, याच्यावर ऑप्शन आपण या ठिकाणी राईट केली. सिंपल वे मध्ये कशी दिसत आहे बघा ते. पेमेंट्स मेथड, क्रेडिट कार्ड, UPI, डेबिट कार्ड, कॅश. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोणत्या मेथडने काय करायचंय, पेमेंट करायचं. या ठिकाणी मग तुम्हाला बाकीची फंक्शनॅलिटी राईट करावी लागते. मग त्यावर क्लिक केल्यानंतर ते ऑप्शन ओपन होणार. हे बाकीचं फंक्शनॅलिटी राहिली किंवा बाकीची प्रोसेस राहिली. आपल्याला मेन फोकस काय करायचा आहे, टॉपिक काय, कॉमन नेम यांना कसं ऍक्सेस करायचा. या ठिकाणी कॉमन नेम आहे सगळ्यांचं, इनपुट टाईप रेशो आहे, बट सगळ्यांचं नेम काय कॉमन आहे. मग आता या ठिकाणी आता कॉमन आहे हे कसं ऍक्सेस झालं, कसं कळणार. मग या ठिकाणी राईट करूया फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट. डॉक्युमेंट नंतर पुढे काय, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय काय आहे, नेम. ठीक आहे, आणि नेम मध्ये काय राईट करायचंय, पे, सेमिकोलॉन. ठीक आहे, एवढं राईट करूया आणि याला रन करूया. काय चेंज झालाय का, पण नाही. कोणताही या ठिकाणी चेंज झालेला नाहीये. जसं अगोदरच्या प्रोग्राम मध्ये, अगोदर आपण जर काही राईट केलं किंवा हा एलिमेंट राईट केला तर प्रोग्राम मध्ये काय व्हायचे, चेंजेस व्हायचे. बट आता काही चेंजेस झालेला नाहीये. मग आता काही ठिकाणी जर तुम्ही एखादं टॅग असेल, एखादा एलिमेंट असेल, एखादी क्वेरी असेल, एखादा ॲट्रिब्यूट असेल, जर तुम्ही त्यावेळेस त्याला राईट करता त्यावेळेस तो फक्त सिंगल वर्क करेल असा नाही. त्या ठिकाणी तुम्हाला जर त्याचं प्रॉपर आउटपुट बघायचं असेल तर तुम्हाला बाकीच्या पण फंक्शनॅलिटी त्या ठिकाणी राईट कराव्या लागतात. आता मग मी जे राईट करतोय त्याला थोडंसं काय करा, इग्नोर करा. फक्त फोकस कशावर करा, की काय आपल्याला काय बघायचंय, की कॉमन नेमने कसं ऍक्सेस केलं जातं. मग तुम्ही काय करायचंय, फोकस कशावर करायचंय, नेमवर, आणि इग्नोर कशाला करायचंय, जे नेम मी अलर्ट राईट करतोय त्याला काय करायचंय, इग्नोर करायचंय. मग या ठिकाणी राईट करतो अलर्ट. अलर्ट मध्ये राईट करतो टोटल नंबर ऑफ पेमेंट्स. पेमेंट्स ऑप्शन. ठीक आहे, याने काय चेंज होते का बघा. काय आलंय, टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन. हा ऑप्शन आलाय अलर्टने. ठीक आहे, याच्यावर ओके क्लिक केल्यानंतर आपलं जे आउटपुट आहे ते आउटपुट या ठिकाणी शो केलं जाईल. बट किती नेम आहे या ठिकाणी आपल्याला, किती कॉमन नेम आहे याचं आपल्याला अजून पण आउटपुट दिसलेलं नाही. आपल्याला करायचंय, डायनामिकली हँडल करायचंय, की बाबा आपल्या जो प्रोग्राम आहे किंवा आपलं जे वेब पेज आहे त्या ठिकाणी कॉमन नेम किती आहे, किंवा कॉमन नेमने किती आयडी किंवा जे काही नेम प्रोव्हाइड केले ते किती आहे ती बघायची आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय करायचंय, आपल्याला अजून एक गोष्ट राईट करावी लागेल. मग ती गोष्ट राईट करूया या ठिकाणी. एक व्हेरिएबल क्रिएट करूया. रिझल्ट नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करूया. या ठिकाणी जावा सारखं प्लस सेपरेशन साठी, त्यानंतर रिझल्ट डॉट लेंथ. ओके, आणि त्यानंतर सेमिकोलॉन, आणि त्याला रन करून बघूया काय झालंय. टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन अनडिफाईन. ओके, ते काहीतरी आपली मिस्टेक झाली आहे, चेक करूया काय राहिलंय का. ओके, स्पेलिंग चुकली आहे. काय आलंय, टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन. आपल्याकडे सेम नेम आहे, जे आपण नेम आहे. आता ऑप्शन म्हणजे त्याने हे नेम प्रोव्हाइड केले का, क्रेडिट कार्ड, UPI, डेबिट कार्ड, कॅश, हे नेम सांगितलंय का, नाही. कोणतं सांगितलंय, की बाबांनो आपल्याकडे जो रेशो घेतलाय त्याचे सेम नेम किती आहे, 4 आहे. मग आपला काउंट पण किती आलाय, 4 आलाय. जर काहींनी जावास्क्रिप्ट थोडी बघितली असेल किंवा थोडंसं नोन असेल तर त्यांचा असा पण डाऊट असू शकतो, या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेरेशन करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं लेट असं राईट करावं लागेल.
जसं आपण इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल असा राईट करतो ना, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेरेशनला. मग बघा त्याने पण काही चेंजेस होणार नाही. आपलं पाहिजे तसंच आउटपुट येणार आहे. टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन 4. हां, मग त्यामध्ये डिफरन्स काय? ते सांगितलंय. जी एक्स्ट्रा मेथड मी राईट करतोय, व्हेरिएबल डिक्लेरेशन असेल किंवा अलर्ट असेल किंवा लेंथ असेल, हे का राईट करतोय किंवा त्याचा उपयोग काय? ठीक आहे. हां, ते नंतर पुढे चालून तुम्हाला कळणारच आहे. हां, हे तर सगळ्यांना माहिती आहे, की काय इक्वल ऑपरेटरचं काम काय? राइट साइडचा येणारा रिझल्ट लेफ्ट साइडच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचं काम कोण करतं? इक्वल ऑपरेटर. त्यासाठी आपण काय बघितलं होतं? ऑपरेटर प्रेसिडन्स टेबल असतो. ऑपरेटर प्रेसिडन्स टेबलमध्ये इक्वल हे ऑपरेटर आहे. ही असाइनमेंटचा रोल आहे. असाइनमेंट मीन्स इक्वल, प्लस इक्वल, मायनस इक्वल, लेस इक्वल, त्यानंतर मल्टिप्लिकेशन इक्वल हे सगळे असाइनमेंट ऑपरेटर आहे. हां, त्यामुळे याला काय असते? प्रायोरिटी सगळ्यात लास्टला असते आणि याला रन कसं करायचं? राइट टू लेफ्ट हे आपण सगळं बघितलेलं आहे. हां, मग आता फक्त नवीन गोष्ट कोणती आहे? रिझल्ट किंवा लेट इथे का राईट केलाय? किंवा अलर्ट याचा मीनिंग काय होतो? मग आता ते फोकस सोडा. आता या ठिकाणी बघा, मी आता एक ऑप्शन त्या ठिकाणून रिमूव्ह करतो आणि त्याला रन करूया. रन केल्यानंतर या ठिकाणी बघा, टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन किती आले आहे? 3. म्हणजे मी जेवढे ऑप्शन या ठिकाणी ठेवले, तेवढे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय केले जातात? प्रोव्हाईड केले जातात किंवा शो केले जातात. कशा थ्रू? डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स बाय नेम. हां, म्हणजे तुम्ही कॉमन नेमने किती एलिमेंट्स आहेत ते तुम्ही इझिली चेक करू शकता. ठीक आहे. मग हे एक्झाम्पल या ठिकाणी पेस्ट करूया. आणि हे प्रत्येक वेळेसच यूज करायचं असं नाहीये. रोज तेच सांगतोय. प्रत्येक कन्सेप्टचा ड्रॉबॅक्स असतो. प्रत्येक कन्सेप्टचा एडवांटेज असतो. कोणतीही कन्सेप्ट तुम्ही कोणत्याही कन्सेप्ट सोबत कंपेअर करू शकत नाही. ही कन्सेप्ट ही कंपल्सरी युजच करायची किंवा ही कन्सेप्ट प्रत्येक वेळी युजच करायला पाहिजे. असं तुम्ही कोणत्याही कन्सेप्टला म्हणू शकत नाही. जशी रिक्वायरमेंट असेल, तशी तुम्ही त्याला यूज करू शकता. कोणतीही कन्सेप्ट जर एखादी कन्सेप्ट एखाद्या ठिकाणी जर ड्रॉबॅक्स प्रोव्हाईड करत आहे, तर ती कन्सेप्ट एखाद्या कोणत्यातरी पोझिशनला, कोणत्यातरी लोकेशनला ती काय करणार आहे? एडवांटेजेस प्रोव्हाईड करणार आहे. हां, मग रिक्वायरमेंटवर आहे, की त्या कन्सेप्टचा तो ड्रॉबॅक्स आहे, की एडवांटेजेस आहे. मग प्रत्येक वेळेस तुम्ही कोणत्याही कन्सेप्टचा ड्रॉबॅक्स नाही सांगू शकत, की या ठिकाणी ड्रॉबॅक्स आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जर एक सिंपल व्हेरिएबल घेतला. ठीक आहे. मी एक सिंपल व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये राईट केलं आपल्या सी लँग्वेजमध्ये इंटिजर ए इक्वल टू 10. हा एक सिंपल व्हेरिएबल घेतला आणि त्यामध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली. हां, हे काही इनकरेक्ट आहे का? नाही, हे करेक्ट आहे. इंटिजर ए इक्वल टू 10. बट आता याचा ड्रॉबॅक्स काय असतो? हां, याचा एडवांटेज काय? की एका सिंपल इंटिजर डायरेक्ट आपण राईट करू शकत नाही किंवा वर्क करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी मला त्याला चेंजेस करायचे किंवा अपडेशन करायचंय. मग असं 10 पोस्ट इन्क्रिमेंट किंवा प्री इन्क्रिमेंट ऑफ 10 असं राईट करू शकत नाही. म्हणजे प्री इन्क्रिमेंट ऑफ 10 हे असं राईट करू शकत नाही. मग मला त्यासाठी काय करावं लागतं? त्याला कोणत्यातरी एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागतं. ठीक आहे. मग आता ते एडवांटेज झाला कशाचा? व्हेरिएबलचा, की बाबा तो एखादा नंबर असेल, तर तो आपण एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. मग त्याचा डिसएडवांटेजेस काय झाला? की मला मल्टिपल व्हॅल्यू जर एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायच्या असतील, तर त्या एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर होत नाही. हां, हा त्याचा काय झाला? ड्रॉबॅक झाला. हां, मग आता हा ड्रॉबॅक कंपल्सरी आहे असं आहे का? नाही. मग जर मला एखाद्या ठिकाणी मला एकच व्हॅल्यू स्टोअर करायची, तर मी त्याला घेणार आहे. असं आहे की कंपल्सरी तुम्ही अरेज यूज करता. ठीक आहे. मला हे स्टोअर करण्यासाठी मी काय यूज करणार आहे? अरे यूज करणार आहे. हां, म्हणजे राईट कसं करणार? फॉर एक्झाम्पल इंटिजर ए ऑफ 2 इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 10, 20 हे असं राईट करणार आहे. बट मग कंपल्सरी मी असं एवढं राईट करणार आहे की अरे, मला एकच व्हॅल्यू स्टोअर करायची आहे व्हेरिएबलमध्ये किंवा मला कुठेतरी एकच व्हॅल्यू पाहिजे. मग मी तरी कंपल्सरी अरे घेणार का? नाही. म्हणजे ह्या व्हेरिएबलचा जर मल्टिपल व्हॅल्यूसाठी ड्रॉबॅक्स असेल, तर सिंगल व्हॅल्यूसाठी काय एडवांटेजेस आहे. मग कोणतीही गोष्ट कुठेही ड्रॉबॅक्स कन्सिडर करायची नाही किंवा एडवांटेज कन्सिडर करायची नाही. त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ओके. त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ते काय असतं? त्याचा ड्रॉबॅक्स आणि त्याचा एडवांटेजेस ठरवला जातो. डायरेक्ट कोणत्याही कन्सेप्टचा कुठेही ड्रॉबॅक्स किंवा एडवांटेजेस ठरवायचा नाहीये. ही गोष्ट प्रत्येक कन्सेप्टसाठी इथून मागच्या असतील, इथून पुढच्या ज्या काही कन्सेप्ट होणार आहेत, त्यासाठी लक्षात ठेवायचंय. एक्झाम्पल झालंय ना आपलं? ठीक आहे. हां, मग आता पुढचा पॉइंट आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे. 5th पॉइंट होता आपला 6th पॉइंट बघायचा आपल्याला त्यामध्ये आता.
की 6 पॉईंटमध्ये करायचंय काय जावास्क्रिप्टमध्ये. तर 6 पॉईंट असणार आहे आपला जावास्क्रिप्ट कॅन रेफर ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग कॉमन क्लास नेम. तसं या ठिकाणी कॉमन नेम होतं, आता कॉमन क्लास नेम बघायचे आहे. या ठिकाणी राईट करतो 6 पॉईंट जावास्क्रिप्ट can refer all elements having common class name. त्यासाठी पण एक एलिमेंट राईट करायचा या ठिकाणी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्स डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट्सचा कॅपिटल एलिमेंट्स बायचा बी कॅपिटल क्लासचा सी कॅपिटल आणि नेमचा एन कॅपिटल हे एलिमेंट आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. मग बघूया त्याच एक्झाम्पल मध्ये नॉर्मल चेंज करून सेम क्लास नेम घेतल्याने किंवा काय काय चेंजेस करू शकतो आपण त्या ठिकाणी. ठीक आहे, बाकीचं एक्झाम्पल सेम ठेवायचं. या ठिकाणी फक्त काय करूया, जो रेशो आहे त्याला नेम जसे प्रोव्हाइड केले होते तसं काय प्रोव्हाइड करूया, क्लासचे नेम प्रोव्हाइड करूया. मग क्लास नेम म्हणजे क्लास आणि क्लास नेम प्रोव्हाइड करूया फॉर्मपल इनपुट टाईप आहे, तर या ठिकाणी त्याचा नेम देऊया फॉर्मपल चेक इनपुट. अजून एक क्लास राईट करूया चेक इनपुट क्लास चेक इनपुट. आता आपण ज्या गोष्टी शिकतोय त्या दिसताना खूप नॉर्मल वाटत असतील की काय बाबा आयडी घ्यायची, काहीतरी क्लास नेम घ्यायचा, काहीतरी टाईप सिलेक्टर घ्यायचा, काहीतरी क्लास सिलेक्टर घ्यायचा आणि त्याला इझिली ऍक्सेस करून बघायचं. बट ज्यावेळेस त्यांना कंबाईन करून आपण यूज करणार ना त्यावेळेस कन्फ्युजन होणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस गोष्टी नॉर्मल चालू आहे त्यावेळेस सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मग आता या ठिकाणी चेक इनपुट घेतलं आणि आपल्याला मेसेज जसा शो होत होता कशाचा, पेचा, म्हणजे किती नेम आहे 3 आहे, जसा मेसेज शो होत होता तसा मेसेज कशाचा शो झाला पाहिजे, आता क्लास किती आहे ते शो झालं पाहिजे. ठीक आहे, मग आता या ठिकाणी बघा 4 मेसेज शो होत आहे, बट या ठिकाणी मी क्लास किती राईट केलाय, 3 क्लास राईट केले. मग आता मेसेज काय शो व्हायला पाहिजे की फॉर एक्झाम्पल इनपुट क्लास किंवा टोटल इनपुट क्लास नंबर असे मेसेज शो व्हायला पाहिजे आणि त्याच्या पुढे त्याचे नंबर शो व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी क्लासचं जे नेम राईट केलंय ते क्लासचं नेम या ठिकाणी राईट करूया. फॉर एक्झाम्पल क्लासचे नेम काय घेतलंय आपण, चेक इनपुट घेतलंय, तर चेक इनपुट राईट करूया. चेक इनपुट त्याला रन करूया. काय आलंय, टोटल नंबर ऑफ पेमेंट्स ऑप्शन 0. जस्ट 1 मिनिट. हे पण नेम चेंज करूया आपण. नेम काय चेंज करायचे, फॉर एक्झाम्पल टोटल इनपुट क्लास आणि क्लास पण चेंज करायला लागेल आपल्याला. एलिमेंट्स काय आहे, एलिमेंट्स आपला गेट एलिमेंट्स नंतर बाय क्लास नेम, या ठिकाणी बाय क्लास नेम रन करूया. बघा टोटल इनपुट क्लास किती आहे, 3 आहे, त्यावर ओके क्लिक केल्यानंतर आपले जे काही ओरिजिनल आउटपुट आहे ते शो केलं जाईल. मग आता इनपुट क्लास किती होते आपल्याकडे बघा, फर्स्ट, त्यानंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, 3 क्लास होते. 3 क्लास आपल्याला या ठिकाणी काय केले, त्याने शो केले की बाबा तुमच्याकडे क्लास किती आहे. परंतु कन्सिडर करा यामधील एखादा क्लास मी काय करतो, रिमूव्ह करतो आणि त्याला परत रन करतो. काय आलंय, टोटल इनपुट क्लास किती आहे, 2. जेवढे क्लास या ठिकाणी आहे तेवढे क्लास आपल्याला त्या ठिकाणी शो केले आहे. मग फोकस कशावर करायचा आहे,
जे आपण इलेमेंट राईट करतोय, जे क्लासेस राईट करतोय, कोणता डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय क्लास नेम, अगोदर होता बाय आयडी, बाय नेम, जे राईट करतोय त्याच्यावर फोकस करायचंय. कोणता कशासाठी यूज करायचा आहे. हे पण कॉपी पेस्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट किंवा लास्ट म्हटलं तरी चालेल. लास्ट वन आहे, JavaScript can refer all elements by using tag name. JavaScript can refer all elements by using tag name. त्यासाठी एलिमेंट यूज करायचं आहे, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट्स बाय टॅग नेम. जसं आपल्या टॉपिकचं नेम आहे तेच आपल्या एलिमेंटचं काय असणार आहे, नेम असणार आहे. मग या ठिकाणी बघूया. मग आता या ठिकाणी राईट करूया, क्लासचं नेम अगोदर चेंज करूया, अलर्ट मध्ये पण मेसेज चेंज करूया. क्लासचं नेम काय आपलं, गेट इलेमेंट्स बाय टॅग नेम. गेट इलेमेंट्स बाय क्लास काढून घ्यायचे, टॅग नेम. आता टॅग म्हणजे काय असणार, या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला टॅग नेम, टॅग म्हणजे हिडिंग असेल, पॅराग्राफ असेल, त्यानंतर कंटेनर असेल, म्हणजे डिव असेल, जेवढे एलिमेंट्स आहे ते एलिमेंट्स तुम्ही तुमच्या एक्झाम्पल मध्ये किती यूज केले आहे, ठीक आहे, ते आपल्याला या ठिकाणी आता बघायचं आहे. हा, मग आता एलिमेंट्स किती यूज केले असतील. फॉर एक्झाम्पल हिडिंग आहे, मी हिडिंग 2 यूज केलाय, 3 यूज केलाय. जर मला हे बघायचं असेल, माझ्याकडे 1000 लाईनचा कोड आहे किंवा 500 लाईनचा कोड आहे, मग मला काय करावं लागणार, एक एक लाईन चेक करावी लागणार. जर एक लाईन जरी नाही चेक केली, मी कंट्रोल F केलं, H1 किंवा H2 जो काही एलिमेंट आहे तो नेम सर्च केलं, आणि नेम सर्च केल्यानंतर ते मला एक 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 नेक्स्ट 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 करत करत काउंट करावा लागेल की बाबा किती वेळेस आला आहे. मग आता या ठिकाणी तसं करण्याची गरज नाहीये. मग या ठिकाणी फक्त काय राईट करायचंय, फॉर एक्झाम्पल अगोदर एक 2 हेडिंग राईट करूया या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल हेडिंग H2 मध्ये राईट करूया, फॉर एक्झाम्पल EPL. त्यानंतर राईट करूया यामध्ये H2 मध्ये राईट करूया क्लास. 2 हेडिंग राईट केले. आणि आता जर सिंपल फक्त याला रन केलं आणि बघितलं तर या ठिकाणी काय आलंय बघा, सॉरी मेसेज पण द्यायचं राहिलंय ना आपलं. हेडिंग तर शो झालंय, EPL आणि क्लास. मेसेज द्यायचं राहिलंय, मेसेज देऊया या ठिकाणी. मेसेज करायचा आहे, मेसेज फॉर एक्झाम्पल दिला टोटल नंबर ऑफ हेडिंग्स. हेडिंगच आहे ना, टोटल नंबर ऑफ हेडिंग्स. आणि त्याला सिंपल रन केलं, काय टोटल नंबर्स ऑफ हेडिंग 0 का आलं, कारण की आपण या ठिकाणी काय केलं नाही, इलेमेंट कोणताही पास केला नाही. मग आता या ठिकाणी आपला टॅग कोणता आहे, H2 आहे. मग या ठिकाणी राईट करूया H2 असं राईट करूया आणि त्याला रन करूया. काय आलंय, टोटल नंबर्स ऑफ हेडिंग किती आहे, 2 आहे आपल्या एक्झाम्पल मध्ये. या ठिकाणी त्यांनी ॲक्युरेट सांगितलं आहे किती आहे, 2. ओके केल्यानंतर आपलं जे आउटपुट आहे ते आउटपुट या ठिकाणी शो केलं जाईल. इव्हन या ठिकाणी जर मी H2 चं H3 असं राईट करतो, याला चेंज करून फक्त काय करतो H3 आणि राईट करतो क्लास. सेम ठेवलंय, फक्त काय केलं H3 आणि त्याला रन केलं. रन केल्यानंतर बघा काय आलंय, टोटल नंबर्स ऑफ हेडिंग 1 का सांगितलं त्याने, कारण की आपण त्याला व्हॅल्यू किंवा एलिमेंट किंवा टॅग कोणता पास केलाय, H2. मग आपल्या एक्झाम्पल मध्ये H2 किती ठिकाणी आहे किंवा किती वेळेस आला आहे
किंवा हाऊ मेनी टाइम्स प्रेझेंट. ओके. मग किती वेळेस आलाय ते सांगायचंय त्याला. मग आपण या ठिकाणी पास काय केलंय फक्त H2 पास केलाय. मग H2 जेवढा असेल त्यावेळेस तो काउंट करून आपल्याला काय करेल एक्झाम्पल किंवा आपल्याला शो करेल. आपली जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनला किंवा ज्या ब्राउझर आहे त्या ब्राउझरला शो करेल, की बाबा हेडिंग असेल किंवा तुमचा पॅराग्राफ असेल एवढ्या वेळेस प्रेझेंट आहे तुमच्या एक्झाम्पलमध्ये. म्हणजे एक्झाम्पल काय करूया कॉपी पेस्ट करूया. इव्हन अजून जसं मी आता हेडिंग बोललो तसं पॅराग्राफ पण असू शकतात. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल राईट करूया पॅराग्राफ राईट करूया. हे जे आहे ना याला पॅराग्राफ मध्ये घेऊया. EPL क्लास शेवगाव. ठीक आहे. असं राईट केलं आणि त्याला सिंपल रन केलं. हा 0. ओके. टोटल नंबर ऑफ हेडिंग 0. कारण की त्या ठिकाणी आपण टॅग कोणता पास केलाय H2 आणि H2 आपल्या एक्झाम्पल मध्ये किंवा हेडिंग आपल्या एक्झाम्पल मध्ये कुठे आहे का इथे? नाही. जर एक्झाम्पल मध्ये नाहीच आहे तर तो काउंट करत दाखवेल का आपल्याला त्या ठिकाणी? नाही. टोटल नंबर ऑफ हेडिंग 0. कारण की आपल्या एक्झाम्पल मध्ये 0 हेडिंग आहे. त्याच्यामुळे त्याने ॲक्युरेट आउटपुट दाखवलाय काय की 0 बाबांनो त्या ठिकाणी 0 हेडिंग आहे. हा मग आता या ठिकाणी आपल्याला पास काय करावं लागणार मग पॅराग्राफ. मग पॅराग्राफ कसा राईट करणार फक्त P. ओके. आणि त्याला रन करूया. टोटल नंबर्स ऑफ हेडिंग नाही त्या ठिकाणी पॅराग्राफ राईट करूया. टोटल नंबर्स ऑफ पॅराग्राफ 2. टोटल नंबर पॅराग्राफ किती आहे? 2 आहे. या ठिकाणी काय शो केलंय त्याने? 2 शो केलंय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही पॅराग्राफ साठी पण ते घेऊ शकता. मग दोन्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी अपलोड करून ठेवतो. हे आपल्याला काय बघितले आपण 7 टॉपिक बघितले. ठीक आहे. मग आता 7 टॉपिक कोणते कोणते होते? आपला मेन टॉपिक काय होता? कालच्या लेक्चर पासून स्टार्ट केला होता. क्वेश्चन काय होता आपला? हाऊ जावास्क्रिप्ट रेफर्स HTML एलिमेंट्स. जावास्क्रिप्ट HTML एलिमेंटला का रेफर करते? ठीक आहे. किंवा कसं रेफर करते, का रेफर करते त्याचा मिनिंग तुम्ही जसा पाहिजे तसा घेऊ शकता. का किंवा कसं रेफर करते. या ठिकाणी बघा आपण फर्स्ट बघितला जावास्क्रिप्ट कॅन रेफर HTML एलिमेंट्स बाय युजिंग डोम हायरार्की. डोम हायरार्की थ्रू आपण HTML एलिमेंट्स काय करू शकतो? रेफर करू शकतो. त्यानंतर बाय युजिंग नेम थ्रू. त्यानंतर अजून थर्ड काय बघितलंय? बाय युजिंग ID. त्यानंतर काय बघितलं? हे कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. आणि आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? बाय युजिंग CSS सिलेक्टर्स. मग जेवढे काही सिलेक्टर्स असतील, जेवढे सिलेक्टर्स आपण बघितले ते प्रत्येक सिलेक्टर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ID असेल, टाइप असेल, क्लास असेल, डिसेंडंट असेल, जेवढे सिलेक्टर आहेत तेवढे सिलेक्टर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. त्यानंतर पुढचा पॉईंट काय होता? जावास्क्रिप्ट कॅन रेफर ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग कॉमन नेम. मग कॉमन नेम किती आहे किंवा कसं चेक करायचंय त्यासाठी पण आपण या ठिकाणी प्रोग्राम बघितलाय. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक होता कॉमन क्लास नेम. ठीक आहे. आणि लास्ट टॉपिक होता की काय? बाय युजिंग टॅग नेम. हे 7 टॉपिक आपण या ठिकाणी बघितले होते. त्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे आणि मेन पॉइंट आहे. मेन पॉइंट काय आपला त्या ठिकाणी आता हे सगळं बघितलंय. आता ज्या ठिकाणी तुम्हाला डाऊट होता, डाऊट कशामध्ये होता? सांगितलं होतं आपल्याला पुढे गेल्यानंतर कळणार आहे. काय? अलर्ट. की अलर्ट बाबा आहे तरी काय? अलर्टमध्ये जो मेसेज शो केलाय तो इझिली त्या ठिकाणी शो केला जातोय. बट ओके केल्यानंतर तो जातोय पण. मग हे अलर्ट आहे तरी काय? ते बघायचंय. मग त्या अलर्ट आपलं जातं आपल्या नेक्स्ट टॉपिकमध्ये. त्याला बोलायचंय जावास्क्रिप्ट आउटपुट टेक्निक्स. आता आउटपुट हा वर्ड सगळ्यांना फॅमिलियर असेल. म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की आउटपुट म्हणजे काय असतं, इनपुट म्हणजे काय असतं. त्यातला आपल्याला फर्स्ट टॉपिक बघायचा आहे जावास्क्रिप्ट आउटपुट टेक्निक्स.
हा आपला टॉपिक असणार आहे नेक्स्ट. हा मग आता जावा स्क्रिप्टमध्ये आउटपुटच्या किती टेक्निक्स आहे हे आपल्याला बघायचं आहे आणि त्यामध्ये डिफरन्स काय हे पण बघायचं आहे. आता या ठिकाणी जर जावा स्क्रिप्ट आउटपुट टेक्निक्स हा टॉपिक टाकलाय, मी सिंपल टॉपिक जावास्क्रिप्ट आउटपुट असं पण टाकू शकत होतो की जावास्क्रिप्टमध्ये बाबांना आउटपुट कसं घेतलं जातं. जर फक्त सिंपल जावास्क्रिप्ट आउटपुट हे असं टाकलं असतं तर त्याचा मिनिंग काहीतरी जावास्क्रिप्टमध्ये एखादे एक किंवा मॅक्झिमम 2 काहीतरी टेक्निक असतील त्यांनी बघायचंय. बट या ठिकाणी मल्टिपल टेक्निक्स जावास्क्रिप्टमध्ये आउटपुट काय केलं जातं, शो केलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल आता सगळ्यांना माहित आहे किंवा मॅक्झिमम जणांची काय झाली आहे, सी लँग्वेज झाली आहे. जर सी लँग्वेज असेल तर त्या ठिकाणी आउटपुट मला प्रिंट करायचंय. ठीक आहे, मग आउटपुट प्रिंट कसं करू शकतो, प्रिंटएफ. ओके, आणि प्रिंटएफ मध्ये डबल कोड मध्ये आपल्याला जे पाहिजे ते टाकायचे आणि आउटपुट काय होणार आहे, शो केलं जाणार आहे. ठीक आहे, हे स्मॉल पाहिजे, प्रिंटएफ. ठीक आहे, हे झालं सी लँग्वेजचं. अजून एक मेथड आहे सी लँग्वेज मध्ये, जर मला काही आउटपुट प्रिंट करायचं असेल तर कशाने प्रिंट करू शकतो बोला. मी तोपर्यंत लँग्वेजचे नेम राईट करून ठेवतो या ठिकाणी. बस झाले, अजून बाकीचे भरपूर सारे. हा प्रिंटएफ. जर स्ट्रिंग चॅप्टर बघितलाय सगळ्यांनी, आठवत असेल तर त्या ठिकाणी काय फुटेज आहे, फुटेज म्हणजे प्रिंटएफ फुटेज याने आपण काय करू शकतो, आउटपुट प्रिंट करू शकतो. आणि जर मला इनपुट बघायचं असेल तर काय त्या ठिकाणी इनपुट बघायचं असेल तर स्कॅनर आहे, त्यानंतर गेटेस आहे, असे भरपूर सारे मेथड आहे. हे झालं सी लँग्वेजचं. जर जावामध्ये गेला तर जावामध्ये काय, जर जावामध्ये मला काही प्रिंट करायचं असेल तर काय राईट करावं लागतं, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट किंवा प्रिंट एलएन दोन्ही पण घेऊ शकता. मॅक्झिमम प्रिंट एलएन घेतात तर प्रिंट एलएन असं घेतात. स्कॅनरसाठी स्कॅनर क्लास प्रत्येकासाठी, हा म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटिजर असेल, फ्लोट असेल, कॅरेक्टर साठी हे वेगवेगळे स्कॅनर क्लास हे इनपुटसाठी. मग आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हे सिस्टम का, डॉट का, आउट का किंवा प्रिंट का, हे सगळ्यांचा मिनिंग सगळ्यांना माहित आहे. आता सिस्टम काय आहे, क्लास आहे, त्यानंतर आउट का घ्यायचा किंवा प्रिंट का घ्यायचा, याच्यातली मेथड कोणती, ऑब्जेक्ट कोणता, क्लास कोणता, हे सगळ्यांना इझिली माहित आहे. म्हणजे सिस्टम हा एक क्लास आहे, कशाचा क्लास आहे ते पण सगळ्यांना माहिती आहे. सिस्टम क्लासचा आउट हा ऑब्जेक्ट आहे आणि आउट ऑब्जेक्ट थ्रू प्रिंटअप जी मेथड आहे किंवा प्रिंट एलएन किंवा प्रिंट जी मेथड आहे त्याला काय केलं जातो, कॉल केला जातो. कारण की विदाउट ऑब्जेक्ट कोणतंही काम केलं जाणार नाही. हा तसंच पायथन मध्ये काय, पायथन मध्ये पण भरपूर सारे मेथड्स, फॉर एक्झाम्पल प्रिंट आहे हे ऐकलं असेल. त्यानंतर जर यामध्ये गेला पीएचपी मध्ये तर इको. ठीक आहे, त्यानंतर सीपीपी आहे. सीपीपी मध्ये गेला तर काय त्या ठिकाणी सीआउट. ठीक आहे, सीआउट म्हणजे कशासाठी, प्रिंटसाठी. हा त्यानंतर स्कॅनर किंवा इनपुटसाठी सीन असं यूज केलं जातं. भरपूर सारे मेथड त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग आपल्याला बघायचंय की जावा स्क्रिप्टमध्ये आउटपुटच्या जे टेक्निक्स आहेत त्या कोणत्या कोणत्या आहे. जशा प्रत्येक लँग्वेजमध्ये असतात, आउटपुट ही मेन कन्सेप्ट आहे. जर तुमचं आउटपुटच शो झालं नाही तर तुम्ही कोड 1000 नाही 10,000 लाईनचा जरी राईट केला तर त्याच्याशी काही मतलब नाहीये किंवा त्याचा काही अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्ही आउटपुट टेक्निक्स माहीत असणं गरजेचं आहे. हा सिंपल टॉपिक आहे बट इम्पॉर्टंट आहे. मग त्यामध्ये सगळ्यात अगोदर येणार अलर्ट फर्स्ट. ओके, त्यानंतर येणार कन्फर्म. त्यानंतर येणार कन्सोल लॉग, कन्सोल डॉट लॉग. त्यानंतर येणार कन्सोल डॉट ऑन, कन्सोल डॉट ऑन. त्यानंतर येणार नेक्स्ट कन्सोल डॉट सक्सेस. कन्सोल डॉट सक्सेस. त्यानंतर येणार फॉर एक्झाम्पल कन्सोल डॉट डिबग. त्यानंतर येणार कन्सोल डॉट इन्फो.
कन्सोल डॉट इन्फो. हा, त्यानंतर येणार फॉर एक्झाम्पल कन्सोल डॉट एरर. या टाईप मध्ये अजून भरपूर सारे आहे. एक्सेट्रा. ठीक आहे, म्हणजे कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट ऑन, कन्सोल डॉट सक्सेस, कन्सोल डॉट डिबग, कन्सोल डॉट इन्फो, कन्सोल डॉट एरर, असे भरपूर सारे आहे. या ठिकाणी आपण 4 ते 5 त्या ठिकाणी राईट केले. त्यानंतर आहे इनर टेक्स्ट. नेक्स्ट आहे इनर टेक्स्ट. त्यानंतर आहे इनर HTML. त्यानंतर आहे आउटर HTML. त्यानंतर आहे डॉक्युमेंट डॉट राईट, जे सगळ्यांना माहित आहे किंवा ऐकलं असेल. डॉक्युमेंट डॉट राईट. अशा भरपूर साऱ्या टेक्निक्स आहेत. मग आता या ठिकाणी एवढ्या टेक्निक्स असण्याची गरज काय, किंवा एवढ्या कन्सेप्ट किंवा एवढ्या टेक्निक्स थ्रू आउटपुट प्रिंट करण्याची गरज काय? आता अलर्ट मध्ये काय डिफरन्स आहे? अलर्ट म्हणजे कसं यूज केलं जातं? कन्फर्म, कन्सोल लॉग, कन्सोल ऑन, कन्सोल सक्सेस, ज्या ज्या ठिकाणी ज्याची गरज आहे त्या ठिकाणी आपण तसं बघत जाणार आहोत. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आता फॉर्मॅट स्पेसिफायर भरपूर सारे आपल्याकडे काय आहे, फॉर्मॅट स्पेसिफायर भरपूर सारे आहे. फॉर एक्झाम्पल %d आहे, त्यानंतर %c आहे, त्यानंतर %f आहे, त्यानंतर अजून काय x आहे, अजून काय पर्सेंट, बोला अजून काय काय असतं, %u आहे. असे भरपूर सारे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे आणि यांचं स्वतःच एक युनिक मिनिंग आहे. काय आहे? एक युनिक मिनिंग आहे. फॉर्मॅट स्पेसिफायर एवढेच आहे का? नाही, भरपूर सारे फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. मग आपल्याला हे माहित आहे. ठीक आहे, अजून भरपूर सारे आहे. तसं मग आता %d चा मिनिंग आहे, तसा %c चा मिनिंग आहे, %f चा मिनिंग आहे, %x असेल, %u असेल, प्रत्येकाचा काहीतरी मिनिंग आहे. d चा मिनिंग काय? डेसिमल. c चा मिनिंग काय? कॅरेक्टर. f चा मिनिंग काय? फ्लोट. x चा मिनिंग काय? हा, हेक्साडेसिमल. u चा मिनिंग काय? तुम्ही त्याला ऍड्रेस साठी पण यूज करू शकता. ठीक आहे. हा, लास्टचे 2 आहे ते सध्या स्किप करा. हा, हे तर सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे, चांगल्या प्रकारे यूज केलेलं आहे. %d, %c, %f कसे यूज केले जातात, कोणता कधी यूज करायचा आहे, पर्सेंटचा मिनिंग काय होतो, किंवा पर्सेंटला एक सेपरेट नेम आहे. काय नेम आहे पर्सेंटला सेपरेट नेम? कोणता डेटा आहे किंवा कोणता डेटा प्रिंट करायचा हे सांगण्याचं काम DCF करतात. पर्सेंटला सेपरेट स्वतःचं मिनिंग आहे. काय त्याला काय बोललं जातं? जो पर्सेंट आहे, बोला, जो पर्सेंट आहे त्याला काय बोललं जातं? व्हॅल्यू चेंजर. का? की तो व्हॅल्यू काय करतो, प्रत्येकाची चेंज करतो, म्हणून त्याला काय बोललं जातं? व्हॅल्यू चेंजर. हा, मग आता जसं पर्सेंटचं मिनिंग आहे, %d डायरेक्ट मिनिंग वेगळं होतं. पर्सेंट जर फक्त घेतला तर व्हॅल्यू चेंजर, %d घेतला तर डेसिमलला रेफर करणार, पर्सेंट घेतला तर फक्त व्हॅल्यू चेंजर, %c घेतला तर कॅरेक्टरला रेफर करणार, पर्सेंट जर घेतला तर व्हॅल्यू चेंजर असणार, %f जर घेतला तर तो काय असणार? फ्लोटला रेफर करणार. हा, मग जसं आता प्रत्येकाचा काहीतरी मिनिंग आहे, तसं आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला टेक्निक बघणार आहोत, कशाच्या? आउटपुटच्या ज्या टेक्निक्स बघणार आहोत, याचा पण प्रत्येकाचा काहीतरी ओन मिनिंग आहे, स्वतःचा काहीतरी मिनिंग आहे. तो मिनिंग आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट काहीच. बघायचं यांचं एक्झाम, थोडासा इश्यू आहे. ठीक आहे, चालेल, आपण यांना उद्याच बघूया. अलर्ट, कन्फर्म, कन्सोल लॉग हे कसं वर्क करतंय त्यांना आपण उद्याच बघूया. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम. प्रेझेंटी स्टार्ट करायचे.